पहिलाच बॉल भिरकावून दिलाय, बॉल चाललाय, वन धाव सीमारेषा पार, ठोकलाय चौकार, धावा मिळतील 4. भरपूर मॅच हिंडपडून पाहायला मिळाली. सचिन टीम माथेरान त्याच्या अगेन्स्ट फाईट करत होती टीम मोरिया धोदाडी. मनोज भगतला कोण विसरणार, हे नाव चर्चेत राहणार आदिवासी चषकामध्ये. गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार, गॅपमध्ये बोलला, ढकलला, मिड विकेटला बोलला, ट्रबल केला, मिळाले एक सिंगल, दुसरीचं प्रयत्न, धोक्याची घटना होऊ शकते. आणि इथून जर पाहिलं तर रनिंग द विकेट धावा मिळतील 2. आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. खरं तर दत्ता बसमा रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता, त्याचनंतर पूर्ण जबाबदारी मनोज भगत वरती राहिली. खरं तर अक्षरशः पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. योगेश पारदेशी गोलंदाजी थोडीशी खरा पाहायला मिळाली आणि पूर्ण जबाबदारी अजय बसमावरती राहिली होती. आणि शेवटच्या क्षणाला मात्र तो सामना गमावा लागला टीम सचिन टीम माथेरानला. क्या बात आहे, फटका भरपूर चांगला, गॅप मध्ये बॉलला ठवल केला जाते, बॉल चालला बॉडीला एक चप्पलीकडे, आउट ऑफ द पार्क, ठोकलाय षटकार दत्ता बसमा. षटकाराच्या सैन्य धावसंख्येत बद्दल 12 धावा स्कोरकडवरती पाहायला मिळतं. पहिला षटक आपण पाहतोय अविनाश, भरपूर चांगली कामगिरी राहिली होती, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र गोलंदाजावरती तडाखे ठोकलेत. सध्या दत्ता बसमा मोर्या टीमचा एक उगवता तारा, सध्या तर पनवेली भागामध्ये चर्चेत असलेले हे नाव. भरपूर उंच्या शिखरावरती या खेळाडूंनी नाव कोरले टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. पुन्हा एकदा त्याच दिशेला बोलला, गॅपमध्ये ढकलला, मिळाली फक्त एक सिंगल, थोडंसं खराब फंबलिंग. आणि इथून जर पाहिली तर 2 धावा, रनिंग विकेट धावा मिळतील 2. आणि या 2च्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल, 14 धावा सध्या दाखल पाहायला मिळालाय. खरं तर दत्ता बसमा पाहतोय पण ओपनर फलंदाज, पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला आणि 4थ्या बॉलवरती 2 धावा. म्हणजे सध्या बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते दत्ता बसमाची. पुन्हा एकदा फुल टच बॉल काऊन दिला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार, 6 षटकार ठोकलाय. जाणार कारण भरपूर अनुभव आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. जसं अविभागने नाव करले तसं दत्ता बसमाचे देखील नाव सध्या चर्चेत आहे. 2025च्या हंगामामध्ये खरं तर प्रेक्षकांची मने जिंकले त्या खेळाडूने. खरं तर भरपूर अनुभव असलेला एक मोठा खेळाडू आहे. ओपन स्पर्धा, रायगड प्रीमियर लीग देखील या खेळाडूच्या नावावरती गाजवले आणि सध्या गावाचं नाव पुढे नेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली कामगिरी आहे. रिव्हर्स फटका लागला तर पार, नाही तर अबाद, असं समीकरण सातत्याने म्हटलं जातं. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, पुन्हा एकदा थोडंसं खराब फंबलिंग. आणि इथून जर पाहिलं तर रनिंग द विकेट अजून 2 धावा मिळतील. आणि या 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा दाखल करते पाहायला मिळते. आणि पहिलं षटक संपलंय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर भरपूर बागड षटक अविनाश वरती हल्ले चढवले आणि अवघ्या 22 धावांवरती खेळतोय सध्या दत्ता बसमा. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय नेरल फणसवाडी टीमचा कॅप्टन गोल अर्थातच सुरेश निरगुडा. पूर्ण जबाबदारी खरं तर आता या गोलंदाजावरती राहतील. कमीत कमी धावा देणं भरपूर हिंड पडत. सध्या स्ट्राईक वरती दत्ता बसमाचा छोटा बंधू अर्थातच दीपक बसमा. पहिलाच बॉल स्टेटअप मध्ये उडवलाय, फटका भरपूर चांगला, ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉलला पाठवलाय, सीमारेषा पार, ठोकलाय षटकार, धावा मिळते. तर 2 खेळाडू असे आहेत तर लागले तर मजबूत बॅटिंग. वा, पुन्हा एकदा स्टेटअप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय, प्रयत्न भरपूर, थोडस टायमिंग चांगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटक. अच्छा, 2 बॉलवरती 2 तडाके, 2 षटकार ठोकलेत दीपक बसमाच्या बॅट पद्धत. धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा. तिसराही बॉल बॉलला पाठवलाय, सीमारेषा पार. आज खरं तर दीपक बसमा मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर, षटकार हॅट्रिक.
क्या बात है. So much. हेच तर दरार आहेत मोर्या दोदानी टीमचा. एकीकडे दत्ता बसपाचा बादल तर दुसरीकडे दीपक बसपाचा बादल. लेंथ भरपूर बाहेर जाणारे चेंडू पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल खूपच बाहेर चेंडू. एक अव्वंतर धाव. एक अव्वंतर धावाने धावसंख्येत बदल. धावसंख्येत जर पाहिली तर 41 41 धावा सध्या दाखल करते पाहायला मिळाल. थोडस नाराज असेल नेरल फणसवाडी टीम. वरती हल्ले चढवले अवघ्या 22 धावा कुठल्या आणि त्याच्यानंतर कॅप्टन कुलवरती देखील मोठे तडाखे ठोकले दीपक बसमान. पुन्हा एकदा त्याच दिशेला गॅपमध्ये बोलला ढकलला जातं. स्टेट ऑफ मध्ये मिळाली फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. 42 धावा 2 षटकांमध्ये. खरं तर सर्वाधिक धावा सध्या मोऱ्या टीमचे राहिले गेले. 2 फलंदाज मैदानाच्या आतामध्ये भरपूर चांगली कामगिरी. स्ट्रायकरवर पुन्हा एकदा दत्ता बसमा पडबलचा टायगर अर्थातच दत्ता बसमा. क्या बात है. पैसा वसूल फटका. जिथे जिथे बॉल जाणार तिथे तिथे मोठे फटके पाहायला मिळतील. बॉल चालल्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे वन बॉम्ब सी बापार ठोकलाई चौका धाव 4. सेहेचाळीस धावा दाखल करते पाहायला मिळत आहे. खूप चांगली बॅटिंग. खरं तर दोन्ही खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खरं तर हंगामा राहिलाय आणि आज आदिवासी चषकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग. क्या बात आहे. फटका भरपूर चांगला. फक्त टायमिंग फटकाही तितकाच मजबूत. बॉल चालल्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे शेवटच्या बॉलवरती आलाय वन बॉम्ब सी बापार चौकार. षटक क्रमांक दुसरं संपलं जातं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 50 धावा. एकदा बॅटिंग आवडले असेल ते एकदा जोरदार लावायला हरकत नाही. छोटा बंधू मोठा बंधू मैदानाच्या आतमध्ये सध्या चर्चा असणार दीपक बसमा आणि दत्ता बसमा. तर नक्कीच इथं स्वागत केलं जाईल चिंचवाडी गावचे एक सगळे कार्यकर्ते अर्थातच बबन साहेब यांचं इथं व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल. शाल प्रेमाचं प्रतिफल मी विनंती करतोय अशोक दादा वागडा स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. लगेच स्वागत करायचं आपल्या साहेबांचं. चिंचवाडीवरून प्रवास केला आदिवासी चषकाचा आनंद घेण्यासाठी. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी भेट दिली आहे बबन साहेब. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आदिवासी चषकामध्ये. पुढल्या मॅच कडे 12 बॉलचा खेळ संपलाय. इथून जर पाहिलं तर 50 धावा ठोकल्यात. 12 बॉल मध्ये अर्धशतक राहिले. टीम बॅटिंग करत असताना मोर्या दोदानी टीम. खरं तर दत्ता बसमाचं कौतुक करावं तितकंच कमी तर एकीकडे दीपक बसमाचं कौतुक करावं तितकंच कमी. दोन्ही खेळाडूंनी भरपूर चांगली बॅटिंग आज पनवेल विभागामध्ये. खरं तर चर्चा असणार फक्त मोर्या दोदानी परंतु नेरल फणसवाडी टीमला देखील एक खेळाडू जर दिगला तर मॅच शेवटच्या वरपर्यंत रफ आणि टफ होईल. जर पूर्ण जबाबदारी सध्या सुरेश या फलंदाजावरती राहील. चला बॅट्समॅन लगेच जायचे मैदानाच्या आतमध्ये पहा उशीर करू नका. 12 मध्ये बनवायचे 51 धावा. पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. अक्षरशः 2 खेळाडूंनी मजबूत बॅटिंग. या स्पर्धेमध्ये कुठला संघ चॅम्पियन ठरेल कुठल्या संघाचं आज नाईट स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आदिवासी चषकाचा चॅम्पियन संघ कुठला असेल नेरल फणसवाडी की मोर्या दोदानी. एकीकडे नेरल विभागामधला टीम्स पाहत होते दुसरीकडे पनवेल विभागामधले टीम. दोन्ही टीम बलाढ्य आहेत एकमेकांशी. पुन्हा एकदा बिग लढत. 12 मध्ये बनवायचे 51. चला खास करणं पंचांना विनंती असतील थोडस स्पीडअप घ्या. मेन पंच अजय पसपा लेग पंच ज्ञानेश्वर बुगडे सातत्यानं भरपूर मेहनत पहिल्या दिवसापासून राहिली आणि पुन्हा एकदा खरं तर बिग लढत. चला स्पीडअप करा पंचांना विनंती असेल. प्रेक्षक खरं तर रात्रीपासून या स्पर्धेचा आनंद घेत आहे आणि खरं तर झोप देखील मोड झाली असेल परंतु आता झोपा उडाल्या असतील कारण दत्ता बसमा आणि दीपक बसमाने केलेली मजबूत बॅटिंग. सामन्याला सुरुवात वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाज ट्रॅक वरती मनोज भगत एक्सप्रेस गोलंदाज छोटा पॅक बडा धमाका. पहिला बॉल पहिलाच बॉल वेगवान. इथं चुक्या करताय क्षेत्ररक्षण आणि तिथून पहिलाच बॉल वरती नशिबाचा मिळाला चौका. धावा मिळतील 4.
पाहतोय मनोज भगत वेगवान गोलंदाज टप्पा पडल्यानंतर थोडीशी खराब फंबलिंग पाहायला मिळाली शतरक्षकाकडून. धावसंख्या जर पाहिली तर 4. पुन्हा एकदा गॅप मध्ये बोलला टाकला मिड विकेटला बोलला ट्रबल केला शतरक्षक आहे तैनात तिथं. दत्ता बसमा मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत धावसंख्या जर पाहिली तर 5 या आकड्यावरती पाहायला मिळालं. ह्या षटकामध्ये जर 22 ते 25 धावा आल्या तर बस 6 मध्ये थोडंसं समीकरण सोपं असेल. क्या बात है, फटका भरपूर चांगला थाटीचा वापर बोलला पाठवला स्ट्रेट हाफ मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे अफ्ताब तपार ठोकलाय षटकार आखाच्या बॅट मध्ये. फणसवाडी टीम पहिल्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल झाल्याने खरं तर आज पुन्हा एकदा शेवटच्या षटकाला आपण शेवटच्या क्षणाला आपल्याला ही टीम्स पाहतोय. फटका फसला शतरक्षक उफ बेल्या क्या बात आहे. इथं झेल टिपला जातो. इथं पहिल्या धक्का बसतो टीम नेरल फणसवाडी टीमला जाव फलंदाज कडला एक दमदार षटकार पाहायला मिळाला. तो फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आकाश बॅक टू द डगआउट. बॅट्समन थोडं स्पीडअप करायचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. तिसऱ्या क्रमांकावरती अविनाश ज्याला अवघ्या 22 धावा ठोकल्या एकटा दत्ता बसमानं आणि त्याच्यानंतर आता त्या धावा उचल करावा लागतील अविनाश या फलंदाजाला. सध्या नो स्ट्राईक वरती सुरेश थोडस नाराज असणार कारण दोन्ही गोलंदाजावरती भरपूर मार खाल्लाय. पुन्हा एकदा फेकवान गोलंदाज यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला आपल्याला परंतु इथं पंच आमच्याकडे बोलतील थोडंसं भजन चेंडू वाईट बॉल एक अव्वंतर धावने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल 12 धावा सध्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. या षटकाचं जर पाहिलं तर काही गोलचा खेळ बाकी 12 धावा सध्या धावल करते. 51 धावाचा पाठला करायसाठी बॅटिंग करत असताना नेरल फणसवाडी टीमला गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल पाहतोय आपण मोरिया होताना टीम कडनं. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर वेग बरोबर फुटवरचा वापर वेगवान गोलंदाज हीच तर ओळख आहे. हीच तर खासियत आहे मनोज भगतची. एक बॉल मध्ये 6 धावा ठोकल्या आणि सामना खरं तर जिंकवला. अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकले या खेळाडूने आणि मनोज भगतचं नाव सध्या पनवेल परिसरामध्ये चर्चेत असणार. पुन्हा एकदा स्टेट ऑफ मध्ये बॉलर थ्रो मध्ये सुद्धा गोलंदाज कमालीची बॉलिंग. पंचांचा इशारा षटक क्रमांक पहिलं संपलं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा आपल्यावरती पाहायला मिळत आहे. सात बॉलचं खेळ बाकी 39 धावा अजून काढायच्या. टीम बॅटिंग करत असताना सुरेश या फलंदाजाला नेरल फणसवाडी टीम साठी चला स्पीडअप करा टीम मोर्या दोतानी. नक्कीच या स्पर्धेमध्ये आदिवासी चषकाचा हंगामा खरं तर कुठल्या टीमचा राहील मोर्या धोतानी किंवा नेरल फणसवाडी. आज दीपक बसमा आणि दत्ता बसमाचं दिवस भरपूर चांगलं. भरपूर प्रेक्षकांची मन जिंकले त्या खेळाडूंना. दांडीकुल पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पहिला ट्रम्प कार्ड. धक्का क्रमांक दुसरा तिरफळाची दांडीकुल फलंदाज होईल बाद. सुरेश गोलंदाज आपण पाहिला दीपक बसमा. खर तर ओराडूरच्या भूमिकेमध्ये सध्या ओळखला जातो हा फलंदाज. हाही फलंदाज असा जसा अभिवाग असेल अजय बसमा असेल त्याचनंतर दीपक बसमा असेल दत्ता बसमा असेल म्हणजे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आदिवासी खेळाडू देखील भरपूर उंच शिखरावरती गेलेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचा फॉर्मॅट. रिव्हर्स फटका गॅप मध्ये बोलला ढकललाय मिळाली फक्त एक सिंगल तितकं चांगलं क्षेत्रक्षण आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा आपल्यावरती पाहायला मिळाली. सामना जवळजवळ टीम मोरिया धोतानी टीमकडे पाहायला मिळतोय. आज युट्यूबच्या माध्यमातून खरं तर मोरिया धोतानी गावचे पूर्ण प्रेक्षक वर्ग जोडले गेले असतील. क्या बात आहे. कुठे का होईना प्रयत्न भरपूर चांगले चालू आहे. क्षेत्रक्षक आहे चेंडूच्या काळी आणि तो झेल जमिनीला दान आणि तू जर पाहिलं तर मिळाली फक्त एक सिंगलच्या पद्धतीने 14 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळालेत आणि गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार दीपक बसमाला पाहतोय. पहिल्या बॉलवरती बटवाच विकेट त्याच्यानंतर सिंगल 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या अजूनही भरपूर पाहिजे बॅटिंग करत असताना नेरल फणसवाडी टीमला फक्त दिशा दिली गॅप मध्ये. वा क्या बात आहे. आज मोरिया धोतानी टीमचा जल्लोष भरपूर राहणार. अप्रतिम झेल अजून एक धक्का बसेल नेरल फणसवाडी टीमला. फलंदाज बाद होईल. फलंदाज धक्का क्रमांक
तिसरा हरेश बॅक टू द आउट. चला बॅट्समन लगेच जायचं, स्पीडअप करा, पा उशीर करू नका. या षटकाचा आपण जर विचार केला तर फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथं जवळजवळ सामना मोर्या दोदाने टीमकडे राहिलाय. चला बॅट्समन थोडं स्पीडअप करा. उडाचा तापमान देखील वाढत गेलाय. थोडंसं पावसामुळे या स्पर्धा थोड्याशा पुढे ढकलल्या गेल्या आणि इथून मात्र या स्पर्धा भरपूर चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळाला. आदिवासी चषक 2025 चा एक वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये भरपूर प्रेक्षक वर्ग जोडले गेले होते. भरपूर मान्यवर देखील या स्पर्धेला भॅट दिली आणि एक चर्चेचा असलेली स्पर्धा. क्रॉस द लाईन, वेगवान गोलंदाज, टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चला इस्ट्रिकच्या हातामध्ये. डॉट बॉल, शेवटचा बॉल बाकी. आज खर तर दिसत्या चर्चा असणार मोरिया दोताने आज आदिवासी चषकाचा एक महारेकॉर्ड. क्या बात है. आणि डॉट बॉल एकदा सामना जिंकला टीम मोरिया दोताने. चॅम्पियन्स ठरलंय टीम मोरिया दोताने. होऊन जाऊ द्या आदित्य डीजे एक